राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष आता परभणीचे पाथरीचे आमदार राजेश विटेकर असणार आहे आणि काल अजितदादांनी तशी घोषणा केली आणि नियुक्तीचा पत्र दिलं आहे आणि बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राजेश विटेकर आहेत। आमदार साहेब, आमदार पदासह आता अजितदादांनी जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली गळ्यात। मी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर ही परभणी जिल्हा ग्रामीणची जिल्हाध्यक्षाची जिम्मेदारी दिलेली आहे। निश्चितच पक्ष संघटन वाढीसाठी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत जाण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल आणि या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना व पक्ष अत्यंत चांगलं मजबूत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। संजय शिरसाट मंत्री काही दोन दिवसाखाली पाथरीला आले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर कामाचा भूमिपूजन केलं आहे, त्यात तुम्ही दिसले नाही? तो त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पक्षाची भूमिका त्यांची मांडली, त्यांनी पक्षाच्या नुसार ते त्या ठिकाणी आले होते असं मी तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी ऐकलेलं आहे। विकास कामे झाली, ते म्हणतायत की पाथरीमध्ये आमदार कोण आहे हे न पाहता आम्ही विकास करणार आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मी आलोय या ठिकाणी। शिंदे साहेबांना भेटून आलेत का कोणाला भेटून आलेत याच्याशी माझा काही संबंध नाहीये, परंतु त्यांनी जे वक्तव्य केले की विकास होणार आहे तर त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो की पाथरी मतदारसंघाचा विकास होत असेल आणि त्यांचा हातभार लागत असेल तर निश्चितच मी त्यांच्या वक्तव्याचं आणि त्यांच्या कृतीचं मी स्वागत करतोय। परंतु शेवटी काही जरी असेल तर तिथला स्थानिकचा आमदार मी आहे आणि माहितीचा आमदार आहे, त्यामुळं तिथं काही होत असेल तर निश्चितच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय दादा, आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। असं म्हणलं त्यांनी की संजय शिरसाट यांनी की सईद खान यांना पक्षात घेण्यासाठी आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, तो त्यांच्या पक्षाचा विषय असेल, परंतु माहितीच्या कोऑर्डिनेशन समितीमध्ये एका आमदाराच्या विरोधात लढलेला दुसरा कोणी उमेदवार असेल त्याला पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं हा कोऑर्डिनेशन समितीचा विषय असेल आणि तो वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल। आम्ही त्यांना फक्त एवढंच सांगितलं की तो संबंधित जो कोणी असेल त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केला, राष्ट्रीय समाज पक्षाकडनं त्यांनी माहितीच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे, तर माहितीच्या विरोधात निवडणूक लढवली असल्या कारणानं तुम्ही त्यांना विनाकारण आता एंटरटेन करू नये अशी आमची भूमिका आणि आम्ही ती भूमिका स्पष्ट जाहीर केलेली आहे। दादा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काही दिवसावर आहेत, पक्ष विस्तार तुम्हाला करावा लागेल, काही अनेक इच्छुक आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी, काही कोणाशी बोलणं झालंय का? कोण कोण जिल्ह्यामध्ये, आता तुम्ही जिल्हाध्यक्ष झाले, नेमकं कोणाकोणाचा प्रवेश येणाऱ्या दिवसात होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी अनेक इच्छुक आहेत, अनेकांचं बोलणं त्या ठिकाणी माझं झालेलं वरिष्ठ पातळीवर चालू आहे आणि आगामी लवकरात लवकर तुम्हाला ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसेल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील। मग तुम्ही इथं तयार करतायत? वरिष्ठ पातळीवर जर त्यांनी सांगितलं स्वबळावर लढायची तर आम्ही स्वबळावर लढू, त्यांनी सांगितलं माहितीतून लढायची, माहितीला सर्वांना सोबत घेऊन लढायची तर माहितीच्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही लढू। राजेश विटेकर होते, यांनी स्पष्ट केले की पाथरी विधानसभेमध्ये स्थानिक आमदाराला विचारात न घेता कुठलाही काम या ठिकाणी होणार नाही आणि विकास कामासाठी संजय शिरसाट जर येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। मात्र शिवसेनेत पक्षप्रवेशावर त्यांनी या ठिकाणी परत एकदा अधोरेखित केले की समन्वय समितीमध्ये असं ठरलं होतं की स्थानिक आमदाराच्या विरोधात लढणाऱ्याला पक्षात घेऊ नये आणि त्याच अनुषंगानं मी मागचा विधान केला होता। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।